त्यांच्या पत्रकार परिषदांना परवानगी होती का? त्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक यंत्रणांवर बोट ठेवलंय का? त्यातला राजकीय हेतू त्यांना साध्य करायचा आहे? त्यामध्ये देवेंद्रजींवर केलेलं विधान हे निवडणूक आयोगाने पाहावं लागेल की हे विधान आचारसंहितेचा भंग आहे का? आणि वारंवार निवडणुकीच्या दिवशीच लोकसभेला तेच, विधानसभेला तेच, आताही तेच. ज्यावेळेला मतदार जोरदार मतदान करतायत, 1:30 वाजेपर्यंत 30% पार झालंय, मतदार या यंत्रणा लोकशाहीवर विश्वास मजबूतीने ठेवून सहभागी होत आहेत, त्यावेळेला हे आडवाटेपणा का? ही आडकाठी का? हा स्पीड ब्रेकर का? हा गतिरोध का? उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी केलेले आरोप हे निवडणूक यंत्रणा, निवडणुकीत सहभागी होणारे अधिकारी, मतदार यांना गतिरोध आहे का? याला स्पीड ब्रेकर आहे का? त्याच्या मागचा हेतू काय? ते प्रेस का घेत आहेत? निवडणूक आयोगाने याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि वारंवार करतायत. आणि हा झाला पहिला मुद्दा. आणि आता त्यांनी हे बोलल्यामुळेच आम्हाला बोलायला लागतंय. त्यांनी निवडणूक यंत्रणांना तक्रार केलेली समोर आलेली नाही अजून तरी. ते थेट वार्ताहर परिषद घेत आहेत हेही समजू शकलो असतो. अजून तरी त्यांनी यंत्रणांकडे लेखी तक्रार केली आहे, ईमेल केला आहे, काही समाज माध्यमांवर पाठवलं आणि मग त्याचं उत्तर नाही आलं, मग पत्रकार परिषद घेतली आहे, वार्ताहर परिषद घेतली आहे. नाही, महाप्रचाराचा भाग आहे का? आणि आज आम्हाला पत्रकार परिषदेत उत्तर द्यावं लागतं. याचं कारण यातना हेतू आरोप आमच्यावर होतोय, देवेंद्रजींचं नाव घेतलं जात आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी बोलतोय. अन्यथा माझ्याही बोलण्याची गरज नव्हती. मुळामध्ये ते जे काय पत्रकार परिषदेत म्हणाले यात सर्वस्वी असत्य आहे. आणि मी तुम्हाला सांगतो कसं कसं. पहिल्यांदा यांनी आरोप केला दोन्ही ठाकरे बंधूंनी की मतचोरी झाली. मग मतचोरीवरून मतदार यादीतल्या नावात चोरी झाली. मग मतदार यादीतल्या नावातल्या चोरीनंतर मतदार नोंदण्याच्या असलेल्या एजन्सीनी, कंपन्या यामध्ये चोरी झाली. तेवढ्यावर थांबले नाही, मग दुबार मतदारी चोरी झाली, हा आरोप केला. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग मतदान यंत्रात चोरी हे सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग त्या ठिकाणी मतदान केंद्र निवड प्रक्रियेमध्ये चोरी आहे सांगितलं. मग तेवढ्यावर थांबले नाहीत, मतदार प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये चोरी आहे सांगितलं. मग तेवढ्यावर थांबले नाहीत, प्रचार करण्याच्या नियमावलीमध्ये चोरी आहे असं सांगितलं. मग तेवढ्यावरही थांबले नाहीत, मग पाडू या यंत्रात चोरी आहे सांगितलं. मग तेवढ्यावर थांबले नाहीत, आता शाईवर चोरी आहे सांगितलं. अहो बाबांनो, ह्या एवढ्या चोऱ्या नाहीत, हा त्यांच्या बुद्धीत हेराफेरी आहे. मी थेट सांगतोय, हा त्यांच्या बुद्धीतील हेराफेरीचा प्रकार आहे. यांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झाला आणि तो राजकीय मेंदूतला केमिकल लोचा या वेगवेगळ्या प्रकाराने चोरी 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 चोरी. अहो तुमच्या बुद्धीतील हेराफेरी आहे, चोरी नाही. आणि म्हणून मतदार 30% त्याच्यावर 1:30 वाजेपर्यंत, आता वाजलेत 3 आणि 5-5:30 पर्यंत आकडे कुठपर्यंत जाणार आहेत तेव्हाही करतील. यात जर रांगेमध्ये मतदार असतील आणि 5-5:30 नंतर जेवढे आहेत त्यांना आत घेणं हा कायदा आहे. आत्ताच सांगतो, त्यांना घेतलं की त्यातही चोरी. म्हणून सांगतो की या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाचे सल्लागार सडके आणि दोन्ही ठाकरे रडके, ही स्थिती आहे. आणि रडायचंच असेल तर लढता कशाला? आणि मुंबईकरांना आणि राज्यातील नागरिकांना आमचं नम्र निवेदन आहे, लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, जोरात मतदान करा. या लोकांचा लोकशाही आणि लोकशाही यंत्रणा याच्यावर बिलकुल भरोसा दिसत नाही.
विशेषतः ठाकरे बंधूंच्या पक्षाचा, आणि म्हणून मतदारांनी लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा, लोकशाही यंत्रणांवर विश्वास ठेवण्यासाठी जोरदार मतदान करा, हा आमचा आग्रह आहे, ही आमची विनंती आहे. आता राहिला विषय शाहीचा. प्रथम तर ज्याने शाही पुसण्याचा प्रकार व्हिडिओ केला किंवा माध्यमांसमोर आणला त्याला शाही पुसाविषयी का वाटले, आमचा सवाल आहे. ज्या व्यक्तींनी शाही पुसण्याचा प्रकार केला त्याचा हेतू काय, त्याच्या बोटावर ती शाही पुसण्याआधी तेल लावलं होतं का, ग्रीस लावलं होतं का, काही केमिकल लावलं होतं का, चौकशी झाली पाहिजे. बरं, शाही पुसायची का होती, ज्याने शाही ठेवली त्याची सुकली. मी आमच्या माध्यमांच्या प्रतिनिधीचं समजू शकतो की त्यांना इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करायचं असतं, पण ज्या लोकांनी ज्या व्यक्तींनी शाही पुसली त्यांचा हेतू गुन्हेगारीचा होता, माझा आरोप आहे. आणि ज्याने शाही पुसण्याचं काम केलंय निवडणूक आयोगाने त्याच्यावर गुन्हा रजिस्टर केला पाहिजे. ते निवडणूक यंत्रणांच्या प्रक्रियेचे गुन्हेगार आहेत, आणि ते गुन्हे काय आहेत तर त्यांना शाही पुसून बोगस मतदान करायचं होतं, आमचा आरोप आहे. जी मंडळी परत दुबार बोगस मतदार करू इच्छितात होती त्यांनी शाही पुसण्याचा प्रकार केला आहे, त्यांचा हेतू गुन्हेगारीचा आहे, त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर झाला पाहिजे, निवडणूक आयोगाला आमचं म्हणणं आहे. आणि ठाकरे बंधूंना सवाल आहे, तुमच्या बोटाची शाही गेली का, दाखवा ना. ठाकरे बंधूंच्या बोटाची शाही जात नाही आणि त्यांच्या बगलबच्च्यांची शाही जाते. असं तेल तुम्ही रशियावरून आणलंय की इराणवरून आणलंय, कुठून आणलंय की जिथे तेल लावता आणि मग शाही काढायला लावता बगलबच्च्यांना. 30% वर मतदार मतदान करतोय आणि तुमच्या बोटावरची शाही जाते. आणि म्हणून ज्यांनी शाही पुसली त्यांच्यावर गुन्हा, कारण ते बोगस मतदान करू पाहत होते. आणि ठाकरे बंधूंनी तुमची शाही का नाही गेली याचं उत्तर द्यावं. याला लागूनच काल दिवसभर जर आपण बघितलं तर म्हणजे तुम्ही म्हणता की प्रचार संपल्यानंतर देखील वारंवार माध्यमांसमोर येणं आणि पत्रकार परिषदा घेणं. काल देखील दिवसभर जवळपास ठाकरे बंधू दर्शनाला गेले आणि त्याच्यानंतर देखील अनेक स्टेटमेंट आले. तुम्ही काही वैयक्तिक तक्रार म्हणजे पक्षामधून काही तक्रार करणार आहात का, या संदर्भात काय पाठपुरावा? नाही, मुळात प्रश्न आहे, ज्यांना वाटतं ना शाहीवर लोचा आहे त्यांनी निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे का. अहो, या देशामध्ये या व्यवस्थांमध्ये पूर्ण प्रक्रियेची पावलं आहेत, टप्पे आहेत. ज्याला वाटत होतं शाही त्याने तक्रार केली का, त्याने डायरेक्ट शाही पुसली पण तक्रार केली नाही, हा गुन्हा नाही आहे. आणि त्याच्यावर कथानक रचण्याचा प्रयत्न, मी कालही म्हटलं, हे राजकीय नाटकातले एका अर्थाने आपण त्याला म्हणू कलाकार, नटसम्राट, हे दोन्ही बंधू राजकीय नटसम्राट आहेत. त्यांनी याच्यावर कथानक रचलं की शाही आणि बोगस. पहिलं शाही पुसणाऱ्याने तक्रार केली नाही, ती पुसली ही दुबार आणि बोगस मतदानासाठी केली आहे, त्यावर तक्रार करावी. यापुढे जो शाही पुसेल त्याच्यावर तक्रार करावी, गुन्हा घ्यावा. मी आधी सुचलं नाही का, आधी व्हीव्हीपॅट होतं त्याला विरोध, अगोदर व्हीव्हीपॅटची व्यवस्था होती त्याला विरोध करणारे तुम्हीच. अहो, रडण्याचे धंदे बंद करा, आडनाव बदलावं लागेल तुम्हाला, रडके म्हणतील लोक तुम्हाला. आता देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोग जर सगळं नाकारत असेल तरी शाही पुसल्या गेली नाहीये, तर या दोघांचीही मिलीभगत मग त्यांची शाही का नाही पुसली गेली हा माझा प्रश्न आहे. उद्धवजी ठाकरे, राज ठाकरेजी, तुमची बोटावरची शाही ही का पुसली गेली नाही.